नमस्कार. आपण पाहता तरुण भारत. आता आपण कसबा मावळ्यातील भीमा कृषी प्रदर्शनाला आलेलो आहोत आणि इथं मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांसाठी जे साहित्य लागणार आहे, कृषी साहित्य जे लागणार आहे ते मोठ्या प्रमाणात इथं आपल्याला दिसून येत आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एआयच्या मदतीने शेती कशी करावी आणि त्याचे योग्य ते शेतीबद्दल योजना कशी करावी हे सुद्धा आपल्याला ह्या भीमा प्रदर्शनामध्ये सांगण्यात आलेलं आहे. गेले आता हे 18 वर्ष सुरू झालेलं आहे या प्रदर्शनाला आणि लोकांचा तसेच कोल्हापूरकरांचा आणि शेतकऱ्यांचा मोठा असा प्रतिसाद आपल्याला ह्या प्रदर्शनामध्ये दिसून येत आहे. कोल्हापुरातील मेरीवेदर मैदानात खासदार धनंजय महाडिक यांच्या संकल्पनेतून शुक्रवारी माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या हस्ते भीमा कृषी व पशु प्रदर्शन उद्घाटन करण्यात आलं. या प्रदर्शनात पहिल्याच दिवशी 5 फुटांचा इग्वाना सरडा पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. पश्चिम महाराष्ट्रातील भव्य अशा भीमा कृषी व पशु प्रदर्शनाला शुक्रवारपासून सुरुवात झाली. या प्रदर्शनामध्ये शेतकऱ्यांच्या उपयोगासाठी अनेक शेतीची अवजारे मांडण्यात आली आहेत, ज्यामधून शेतकऱ्यांना शेती करण्यास मदत होईल. हे कृषी प्रदर्शन दरवर्षी वेगवेगळ्या कारणावरून नागरिकांचं लक्ष वेधून घेतं. अशातच या प्रदर्शनात 5 फूट लांबीचा अमेरिकन इग्वाना पाहण्यासाठी मोठी गर्दी केली आहे. कुटुंबासह आलेले पर्यटक, विद्यार्थी आणि लहान मुले या सरड्याला पाहून आश्चर्यचकित होत आहेत. फोटो काढण्यासाठी आणि जवळून पाहण्यासाठी रांगा लागत असून प्रदर्शनाला मनोरंजनाचा वेगळाच रंग चढलाय. खास सांगोला दहिवडीवरून जातीवंत खिलार खऊन व खिलार गायी सहभागी झाल्यात. परभणी, नांदेड, लातूर येथून लालकंधारी व देवणी HF जर्सी, साहिवाल, गीर इत्यादी जातींची खऊन गायी आल्यात. तसेच पंढरपुरी, मुर्रा, मेहसाणा, जाफराबादी म्हैस, रेडे सहभागी झालेत. तर जातीवंत घोडे, शेळ्या, मेंढ्या, वराह, विविध जातीच्या कोंबड्या तसेच विविध जातीचे पक्षी आलेत. महाराष्ट्रातील सर्वात भव्य असं भीमा कृषी प्रदर्शन गेले 18 वर्ष सुरू आहे. हे 18वं वर्ष आहे. शेतकऱ्यांसाठी एका छताखाली सगळ्या सोयीसुविधा, सगळं नवीन तंत्रज्ञान, शेतीसाठी लागणारी अवजारं, खतं, बी बियाणं, तणनाशक, औषधं सगळे एका ठिकाणी मिळतात. नवीन आलेले अवजारं, नवीन आलेले तर ड्रोन सिस्टीम, AI सिस्टीम, या सगळ्या बाबी एका छताखाली आपण आणतो. 4 दिवस हे प्रदर्शन चालतं. प्रचंड प्रतिसाद. 5-6 लाख लोक या प्रदर्शनाला भेट देतात. रोज दुपारी तिथं वेगवेगळे तज्ज्ञ प्रशिक्षक आणून वेगवेगळे विषय घेऊन दुग्ध व्यवसाय, ऊसासाठी आहे, भाजीपाला, विदेशी भाजीपाला, ऑर्गॅनिक फार्मिंग या संदर्भातले वेगवेगळे विषयावर मार्गदर्शन शिबिरं सुद्धा रोज आयोजित केली जातात. जनावरांचं, जातीवंत जनावरांचं, पशुपक्ष्यांचं प्रदर्शन आणि स्पर्धा हे इथलं खास आकर्षण आहे. तुम्ही बघू शकता, संबंध महाराष्ट्रभरातून, कानाकोपऱ्यातून चांगली जनावर इथं आणलेली आहेत आणि लोक ते बघण्यासाठी लोकांच्या मध्ये अट्रॅक्शन असतंय. यावर्षी इग्वाना जातीचा अमेरिकन सरडा ते एक अट्रॅक्शन ठरलेलं आहे. महिला बचत गटांसाठी त्यांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळावी यासाठी मोठं 200-250 बचत गट यांच्यासाठी एक दालन उभा केलेला असतं. लाखो रुपयांचा व्यवसाय महिलांचा या माध्यमातून होतो. चांगलं काम करणाऱ्या लोकांना आपण इथं बक्षीस देतो किंवा पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करतो. असे एक परिपूर्ण प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी 4 दिवस चालतं आणि 15-20 कोटीची उलाढाल या प्रदर्शनामध्ये होत असल्याने प्रचंड रिस्पॉन्स, प्रतिसाद शेतकरी या 5-6 जिल्ह्यातून, कर्नाटकातून लोक येतात, या प्रदर्शनाला भेट देतात आणि वाट बघत असतात लोक कधी हे प्रदर्शन असतं, काय यावर्षी नाविन्यपूर्ण आहे. तुम्ही आता शेतीपूरक इतर व्यवसाय आहेत, सस्यपालन, मत्स्यपालन, बटेरपालन, पिगरी व्यवसाय, अशा सगळ्या व्यवसायाची माहिती एका ठिकाणी मिळते. त्यामुळे लोकांना हे आवडतं आणि हे सगळं लोकांच्या आकर्षस्थानी भीमा कृषी प्रदर्शन नेहमी असतं. माझं नाव किशोर चव्हाण. मी प्रॉपर कोल्हापूरचा आहे, पण मी मुंबईला असतोय सर्व्हिसला. त्यामुळं हे जे आणलेले ते नवीन पाहुणे माझ्यासोबतच मुंबईमध्ये राहतात. त्यांना इग्वाना म्हणतात. हे दक्षिण अमेरिकेची नसल आहे आणि हे आपल्या आता इंडियामध्ये पण अवेलेबल होतात. त्यांना आपल्या इथले क्लायमेट वगैरे सगळं सूट होतं. दुसरी गोष्ट, ही लहान असताना ग्रीन कलरमध्ये येतात, नॅचरल कलर, पण जसजसे हे मोठे होतील तसे त्यांचा ब्राऊन कलरमध्ये कन्वर्ट होतो. आणि दुसरी गोष्ट, मी जेव्हा लहानपणी असताना घेतलेला तेव्हा तो सायन्सचाच होता आणि आता सध्या तो 5 फुटाचा आहे आणि आता ते 8 वर्षाचा आहे तो. पण जे दुसरा आहे ना इग्वाना, त्याचं नाव राखा ठेवलेला आहे मी. तो राखा आहे, तो 4 वर्षाचा आणि त्याची साईज आहे आता 4 फूट. तो पण आता काही वर्षानंतर तो पण साईज त्याची पण वाढणार. आणि तो लहान आहे, तो ग्रीन कलरचा, त्याचं वय आता 6 महिने आणि त्याचं वजन आहे 400 ग्रॅम.
आणि तो पण आता थोड्या वर्षानंतर तो पण त्याच साईजमध्ये कन्वर्ट होईल. ते खाणे यांचं व्हेजिटेबल आहे, पूर्ण व्हेजिटेरियन आहे पूर्ण. आणि व्हेजमध्ये यांना पालक, गाजर, कोथिंबीर त्या गोष्टी यांना घातल्या जाते. आणि नॉनव्हेज वगैरे अजिबात नाहीत. त्यांचं विशेष वैशिष्ट्य म्हणजे ही दक्षिण अमेरिकेची ब्रीड आहे आणि हे काटेरी स्किनचे आहे. ते त्यांना अंगावर वगैरे घेतल्यानंतर थोडंसं दुखापत थोडीशी होते, खरचटल्यासारखे, पण ठीक आहे ते. आणि पाळण्यासारखे आहेत, प्रेमळ आहेत. लोकांना बघितल्यानंतर थोडंसं त्यांना किळस येते, राग येतो, चिडचिड वाटते, घाबरतात. पण तसं काही नाही, हे भरपूर प्रेमळ. माझं नाव जावेद बागवान आणि आसिफ बागवान यांच्या मालकीचा घोडा आहे. घोड्याचं वैशिष्ट्य म्हणजे त्याला अर्धा किलोची चेन आहे, चांदीची चेन, आणि अर्धा किलोचे वाळे पायातले, असं मिळून 1 किलो घोड्याच्या अंगावर आहे चांदी. आणि लग्न समारंभाला जातोय सलग, मालवणमध्ये सलग, चिपळूणमध्ये सलग 3 वर्ष चॅम्पियन झाला आहे. कोल्हापुराचा सगळ्यात मोठा घोडा आहे आणि लग्न वरात नाचतो, सगळं काम करतो. ह्याची उंची 64 माप आहे. माझं नाव हैदर अली मोहम्मद अली समाधान, राहणार कागल, तालुका कागल, जिल्हा कोल्हापूर. माझ्या बर्ड शॉपचं नाव आहे हैदर अली बर्ड ब्रीडिंग फार्म. हा माझ्या हातात जो आहे हा हा न्यूझीलंड व्हाईट ब्ल्यू गोल्ड मकाऊ जातीचा पोपट आहे. आणि माझ्याकडे आता सध्या 18 व्हरायटीचे जनावर आहेत. पक्षी, त्यामध्ये पक्षी पण आहेत आणि कोंबड्या पण आहेत. न्यूझीलंड व्हाईट जातीचा कोंबडा पण आहे, सिल्वर कोंबडा पण आहे, जापनीज बेंटम कोंबडा पण आहे, आणि सगळ्यात उंच आणि हायटेड असणारा हा फायटर झुंजीचा पण कोंबडा आहे माझ्याकडे आता. आणि अमेरिकन ब्ल्यू गोल्ड मकाऊ जातीचा पोपट पण आहे. माझं नाव फिरोज सरदार शेख, कर्नूल, तालुका कागल. हा जाफराबादी रेडा आहे. त्याचं वय 27 महिने, 2 दाती पूर्ण. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे आपल्या भागात फार दुर्मिळ आहे. हा हेल्मेट रेडा म्हणून कर्नूलचा प्रसिद्ध आहे आणि याला पब्लिकचा पण फुल रिस्पॉन्स आहे. ओरिजिनल जाफराबादी आहे. याचं नाव सुलतान आहे. वजन याचं 750 ते 800 किलो पर्यंत आहे. उंची तरी पण 5-5.25 फुटापर्यंत आहे. नाही, आपल्या घरच्या म्हशीला झालेला आहे. आपण गुजरातवरनं म्हस आणली ती, त्याला झालाय. नमस्कार, मी राहुल वायदंडे. हे आपलं शेत जमीन लेवल करायचं मशीन आपलं आहे, लेझर लॅम्प लेवल. तर हे मशीन असं आहे की फुल ऑटोमॅटिक काम करतं सेन्सरद्वारे. शेत जमीन आपलं लेवल करायचं आहे. ज्या रानाला आपल्याला किती स्लोप पाहिजे आहे, 1-2 इंच पाहिजे आहे किंवा 3 इंच पाहिजे आहे, तर हे मशीन आपलं त्या पद्धतीने सेट केलं की आपल्या रानाला किती स्लोप पाहिजे वगैरे ते मशीन आपलं सेट केल्यानंतर हे मशीन आपलं काम करत राहतं. तर रानाला एक आपल्याला किती पाणी पाजायला त्रास होतोय, ते मशीन आपलं ऑटोमॅटिक फुल्ली काम करत राहतं. रानाची लेवल उत्पन्न चांगले येण्यासाठी लेवलही गरजेचं राहते आपल्याला. छोटे छोटे प्लॉट एक असले 2 गुंठ्याचे किंवा 3 गुंठ्याचे, तर मशीनद्वारे आपलं एक प्लॉट करतो. नमस्कार, माझं नाव सुचित शिवकुमार हिरेमठ. भीमा कृषी प्रदर्शन 2026 मध्ये गेले 3 वर्ष सलग चॅम्पियन असलेले कृष्णा आणि चेतक या प्रदर्शनाचं खास आकर्षण ठरलेलं आहे. आणि कृष्णा जो आहे हा जातीने मारवाडी घोडा आहे, 3 वर्षाचा घोडा आहे. आणि चेतक जो आहे तो प्युअर पंजाबी गुलाबी नुकरा म्हणून ओळखलं जाते. त्याच्यामध्ये जर बघितला, चेतकची लांबी जर बघितला तुम्ही, थोडीशी लांबी येते लांब ह्याच्यामध्ये, आणि मारवाडी थोडासा आखूड येते. कान जे आहेत ते दोन्ही मारवाडी घोड्याचे कान हे जोडले जातात. आणि ह्याच्यामध्ये जर बघितलं तर गुलाबी नुकरा म्हणजे चेहऱ्यावरती पूर्ण गुलाबीचा तो शेड पडलेला असतो. त्याचा खुराक जर बघितला आपण, चॅम्पियनशिप साठी याला वेगळ्या पद्धतीचा खुराक आपण यामध्ये सगळ्या धान्याचे कडधान्याचे मिक्स करून आणि बाकी कुट्टी भुस्सा वगैरे असेल असे वेगवेगळ्या प्रकारचे धान्य पळडून आणून ते करून घातले जाते. यांना हे प्युअर एक हॉबी म्हणून, एक आपले छंद म्हणून आपण जोपासलेला आहे. हॉर्स रायडिंग साठी आम्ही वापर करतो. रायडिंग साठी आपण कोल्हापूर आणि जवळपास आता मला किल्ले फिरण्याची सवय आहे. किल्ले भ्रमंती आम्ही यावरनं किल्ले भ्रमंती पण करत असतो. तर या व्हिडिओमध्ये आपण ह्या भीमा कृषी प्रदर्शनाचा संपूर्ण आढावा घेतलेला आहे की कशा प्रकारे प्रदर्शन हे आहे, आणि त्याचबरोबर कोल्हापूरकरांचा तसेच संपूर्ण लोकांचा ह्या कृषी प्रदर्शनाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. या कृषी प्रदर्शनामध्ये जनावरांसोबत पशु तसेच
पक्षी यांचं सुद्धा प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर शेतीसाठी जी अवजारं लागणार आहेत त्या अवजारांचा सुद्धा यामध्ये समावेश झालेला आहे. कॅमेरामॅन ऋषिकेश पाटील सोबत मी साजिद कुजादे, तरुण भारत, कोल्हापूर.